आपल्यावर ट्रॅप लावला जातोय, सरकार मोठं षडयंत्र रचणार, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। काही असंतुष्ट समन्वयकांना हाताशी धरलं जात असल्याचा जरांगेंचा गंभीर आरोप। सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात मनोज जरांगेंची भेट घेणार। बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। नवा ड्राफ्ट जरांगेंना दाखवणार। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद। कायदे पंडितही उपस्थित राहणार। आता तरी ठाकरे गटाने हिंदूंचा अपमान करणं सोडावं, देवेंद्र फडणवीसांचा टोला। तर मूर्खांना उत्तर देत नाही म्हणत संजय राऊतांना प्रत्युत्तर। मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात याचिका। फौजदारी रिट याचिकेवर 22 जानेवारीला सुनावणी। मथुरेत वादग्रस्त परिसरात कोर्ट सर्व्हे आदेशाला स्थगिती। सर्व्हेबाबत अलाहाबाद हायकोर्टाने दिले होते आदेश। पुढील सुनावणी 23 जानेवारीला। जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोसमध्ये दाखल। 3 लाख कोटींचे सामंजस्य करार करणार असल्याचा दावा। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची राज्यातील लोकसभा क्लस्टर प्रमुखांसोबत बैठक। चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील दिल्लीत दाखल। शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 10 जणांना अटक। पुणे क्राईम ब्रांचची पनवेलमध्ये कारवाई। भाजपशी संबंधित विठ्ठल शेलार, रामदास मारणे आज कोर्टात हजर करणार। जागरूकता वाढवण्यासाठी नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश। राजधानी दिल्ली पुन्हा धुक्यात हरवली। विमानतळ परिसरात दृश्यमानता कमी। अनेक फ्लाइट्स उशिराने उडण्याची शक्यता। रस्ते आणि रेल्वे मार्गांवरही धुक्याचा परिणाम। महाराष्ट्रात पुढील 3 दिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता। महाबळेश्वरमध्ये पारा घसरला। वेण्णालेक परिसरात तापमान 6 अंशांवर, काही भागात दवबिंदू गोठले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।